आखंडेवाडी येथील नागरिकांचा 8 तास संपर्क तुटला। दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। पुलांची उंची वाढवण्याची मागणी, मुसळधार पावसाचा ग्रामस्थांना फटका। पाखंडेवाडी ते वाडी पाटी तालुका मुखेड दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तब्बल 8 ते 10 तास नागरिकांचा संपर्क इतर गावांशी तुटला होता। या ठिकाणचे अनेक नागरिक हे जाम तसेच जळकोट येथे व्यवहारासाठी येत असतात। यासोबतच येथील विद्यार्थी हे जळकोट व जाम येथे शिक्षणासाठी येत असतात। परंतु याच ठिकाणी अतिशय छोटा पूल असल्यामुळे या पुलावरून पाणी वाहत आहे। यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा बुडाली। एकदा का पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली की लवकर पाणी उतरत नाही। दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर दुपारी 2च्या सुमारास पुलावरचे पाणी कमी झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। पाखंडेवाडी ते वाडी पाटील दरम्यान अतिशय कमी उंचीचा पूल आहे। तसेच ज्या नदीवर हा पूल आहे ती नदी मोठी असून जामच्या साठवण तलावामधील पाणी तसेच शिवारामधील पाणी मोठ्या प्रमाणात याच नदीला येते। त्यामुळे याच कारणाने वारंवार पुलावरून पाणी जात आहे। या वर्षभरामध्ये 15 ते 20 वेळा वाहतूक ठप्प झाली होती। यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वेळा पुलाची उंची वाढवावी अशी मागणी करून सुद्धा मागणीकडे दुर्लक्ष होत आहे। एखादा नागरिक गंभीर आजारी पडल्यास मोठी अडचण निर्माण होत आहे। यासोबतच शाळकरी विद्यार्थ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी पाखंडेवाडी ते वाडी पाटी दरम्यान असलेल्या नदीवरील पुलाची उंची वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पाखंडेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे। या पुलाची उंची वाढवली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। गुलाब शेख, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24, महाराष्ट्र राज्य उपसंपादक।